राम राम सोयरे हो, सोयरे हो. तुम्ही म्हणशाल सोयरा कपडे काढून काय करायला की? अहो काय कर राहिला हो, तुम्हाला काय सांगाव. मई गत कशी झाली बघा. आगड्यापाशी नागडं गेला आणि रात्रभर हिवानं मेलं. अहो मई तर हिंगा अशी गत झाली, तुम्हाला काय सांगाव. सोयरे हो, पावसाळाभर मोटर मै जळाली नाही बघा. पावसाळाभर लवणाला पाणी काढून दिलो, मोटरचं बटन दाबलो आणि लवणाला पाणी काढलो. पावसाळाभर हे खोडेल मोटर मै जळाली नाही. आणि जसाच उन्हाळा लागला 2 वेळेस जळाली बघा. एक वेळेस काढलो, भरून आणलो, टाकलो, चलू दिलो. 8 दिवसाला अनेक जळाली. मग मेकॅनिक जवळ नेलो. मेकॅनिक मला म्हणला हिचा गेलाय म्हणला पंखा. आता पंख्याला आणि मोटरला लागू लागले 8 ते 9 हजार रुपये. हे किरकिरी काढा म्हणून नवी मोटर आणून टाकलो. नवी मोटर आणून टाकलं की पाईपलाईन गेली फुटून. आता मला सांगा, मग काय नशीब होय की काय गाढवाची गांड होय म्हणालो. अहो एवढी बेजारी व्हाव कुठं. आता उन्हाळ्यामध्ये ऊस भिजवायचा आहे आणि मया माग एक सणी संपली की दुसरी लागाली, एक सणी संपली की तिसरी लागाली. आता काय करावं आणि काय नाही. आणि बापाने काय रोजगार लावून दिला नाही. मॅच खंदाव, मॅच काढाव, मॅच जोडाव. मी तर काय जीन मधून निघालेलं भूत हो की काय म्हणालो. आलं की धडाल दिशा काम करायचं आणि मोकळं व्हायचं. आता काय सांगाव सोयरे हो, इमानदारीच्या लई दशा आहे हो. आणि लोक म्हणाले शेती सोपी आहे. आता त्या लोकांना येऊन इथं गाराडामधलं पाणी पाजवावं लागते. अरे शेती सोपी नाही रे माईच्यान. शेती लई 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 अवघड आहे. जेव्हा गळते की नाही तेव्हा कळते. तुम्हाला काय सांगावं, मोह मरम कोणाला सांगू. करतो आता.